या मराठा संघटनेमध्ये एकमेव असे दाजी होते, ते होते अण्णासाहेब जावळे पाटील. त्या 16 संघटनेची नावं जाहीर करा. समाजाला कळू द्या की समाजद्रोही कोण आहे. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जा. तो मोबाईलचा डाटा फुल जर का भरला असेल तर कदाचित उद्या तुम्ही म्हणताल की मोबाईल करप्ट झाला आणि तो डाटा डिलीट झाला. अशी वेळ तुमच्यावर येऊ नये. समाजाला कोंडीत पकडले सरकारने. त्या 16 संघटना आणि तो 17 संघटनाचा जो अध्यक्ष इमानदार होता, खानदानी मराठा होता, तो तुमच्याकडे येऊन म्हटला की माझे दाजी तसे नव्हते. या मराठा संघटनेमध्ये एकमेव असे दाजी होते, ते होते अण्णासाहेब जावळे पाटील आणि त्यांचा मेहुणा आहे विजय घाडगे पाटील, अखिल भारतीय शावाजी विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष. असे दोनच व्यक्तिमत्व आहे. याच्या व्यतिरिक्त कोणी असेल तर मला माहित नाही. त्या व्यक्तीने असं येऊन सांगितलं, जो 17वा अध्यक्ष आहे, त्याने सांगितलं की 16 मराठा संघटनेचे लोक, माझे दाजी असं करू शकत नाही. मी तेच सांगतोय की ते 16 संघटनेचे प्रमुख लोक, एका मंत्री त्यांना 2-2 कोटी देणार होता. हा 17वा खानदानी मराठा निघला. मग ते 16 कोण होते? मग 17वा जर का खानदानी इमानदार मराठा निघला आणि तो मनोज जरांगे पाटलांकडे रातोरात आला, त्याला रात्री सुद्धा झोप लागली नाही. तो सकाळी पहाटे आला आणि तो मनोज जरांगे पाटलांना म्हणतो, पाटील असं असं षड्यंत्र ठरलंय तुमच्या विरोधात बोलण्यासाठी, एक मंत्री 2-2 कोटी देतोय, पण मला तसं करायचं नाही. की माझे दाजी तसे नव्हते. म्हणजे जो व्यक्ती 17वा अध्यक्ष होता त्यांचे दाजी तसे नव्हते. म्हणजे याचा अर्थ ते दाजी स्मृतिशेष झालेले आहेत, ते वारलेले आहेत. आणि मग तो मेवना कोण, हा प्रश्न आहे. संभ्रमाचं वातावरण तयार झालंय. माझी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांना विनंती आहे की दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. समाजाचे द्रोही जे कोणी असतील, त्याच्यात योगेश शेळके दामुरीकर पण असेल तर समाज त्याला बघून घेईल. तुम्ही नावं जाहीर करा, संघटनेची नावं जाहीर करा. कारण की मराठ्यांच्या संघटना विकल्या जात नाहीत. व्यक्ती विकल्या जात असतील, व्यक्ती वाकल्या जात असतील, पण संघटनाच्या जीवावर हे आंदोलन उभे राहतात. त्याच्यामुळे संघटनांच्या बाबतीत संभ्रम तयार झाला आहे. जरांगे पाटलांना पुन्हा एकदा, तुम्ही मोठे आहात, तुमची नैतिक जबाबदारी आहे की समाजामध्ये समतोल बिघडला नाही पाहिजे, संघटनेविषयी संभ्रम निर्माण नाही झाला पाहिजे. आज कुठं जर का संघटनेचं नाव सांगितलं लोक संभ्रमित होतात. ज्या मराठ्याच्या संघटनेने 30-40 वर्ष रक्ताचं पाणी करून या समाजाला न्याय दिला, तुमच्या एका वक्तव्यामुळे त्या संघटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन बिघडलाय आज समाजाचा. त्याच्यामुळे जरांगे पाटलांनी 16 संघटनेची नावं जाहीर करावी. प्रमुख संघटनांचा हा त्यांना विनंतीसह प्रश्न आहे. आता हे वार जे ते वाढतच चाललंय. हे वाकयुद्ध जे आहे आरोप प्रत्यारोपांचं, ते वाढतच चाललंय. जरांगे पाटील म्हणतात की 17 संघटनांना 2-2 कोटी दिले. एकीकडे बारसकर म्हणून एक व्यक्ती आहेत, ज्यांनी नुकतंच एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये एक 7-12 प्रेझेंट करण्यात आलेला आहे. आणि त्या 7-12मध्ये जे सरपंच मंडळी किंवा इतर जे कोणी मंडळी, अशांच्या नावे काहीतरी 27 एकर वगैरे शेती ही खरेदी करण्यात आली आहे. आणि त्याचे पुरावे त्यांनी आत्ता नुकतंच काही तासापूर्वी प्रेझेंट केलेत. तर मग आता एकीकडे जरांगे पाटील म्हणतात की संघटनांचे लोक पैसे घेतात, तर बारसकरांसारखे काही मंडळी म्हणतात की आंदोलनातले काही मंडळी मोठमोठ्या जमिनी घेत आहेत. मग ह्या जमिनी घेण्यासाठी पैसे कुठून आले? कोट्यवधी रुपयांचा निधी कुठून आला? काय उत्तर आहे तुमचं? काय वाटतं तुम्हाला? आता नेमकं मी त्याच्या बाबतीत काही अभ्यास केला नाही, पण जर का असं काय असेल तर शंकेला वाव निघतो. परंतु 27 एकरचा सातबारा असेल तर तो गडगंज खानदानी वतनदार जागीरदार मराठा असू शकतो, त्याच्याकडे 27 एकर जमीन आहे. पण तिचं खरेदी खत जर का झालं असेल, नाही खरेदी खत आहे ना, 7-12 दाखव, त्याचं जर का खरेदी खत झालं असेल तर त्याचा आर्थिक व्यवहार तो ऑनलाईन बँकिंगद्वारे झाला असेल. त्या अनुषंगाने ज्यांनी कोणी ती जमीन घेतली असेल त्याचे ते उत्तर देतील. पण मराठा संघटनेच्या अनुषंगाने आणि मराठा आंदोलनाच्या अनुषंगाने गेल्या 3-4 वर्षात किंवा मराठा क्रांती मोर्चाच्या नंतर सुद्धा अनेक मराठा कार्यकर्त्यांच्या रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या. अनेक मराठा कार्यकर्त्यांना अचानक त्यांच्याकडे श्रीमंती आली. अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप झाले. याच्यात वस्तुस्थिती आणि सत्यता आणि वास्तव्य याच्यामध्ये जर का शोधलं तर खरंच मराठा संघटनेचं सामाजिक काम करणं म्हणजे स्वतःला श्रीमंत करणं, असं ज्या कोणाला बावळट्यांना वाटतं त्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडे बघावं. किंवा अशा लाखो कार्यकर्ते आहेत. 20 वर्षापूर्वी पण आमची आर्थिक परिस्थिती तशीच होती, आजही तशी आहेत. सामाजिक काम करणे म्हणजे स्वतःचा व्यवसाय करणे नव्हे. समाजासाठी काम करताना आपली एक बांधिलकी आहे की समाजाला मिळणारी गोष्ट समाजाला मिळवून द्यायची असेल त्यासाठी एक प्रयत्न करणे. तुम्ही रोल मॉडेल जर का होणार असाल तर तुम्ही रोल मॉडेल कशाचे झाले पाहिजे हे तुम्ही विचार केला पाहिजे. तुमच्या जर का काल परवा तुमच्याकडे खायचे वांदे होते ना, आज तुम्ही जर का फॉर्च्युनरमध्ये फिरायला लागले तर समाज तुमच्यावर प्रश्न करणार ना. आणि जरांगे पाटीलच नव्हे तर असे अनेक लोक आहेत. आता जरांगे पाटलाच्या विरोधात बोलायला जर का 2 कोटी देतात, मग हाकेला किती कोटी दिले, वाघमाऱ्यांना किती कोटी दिलेत, हा प्रश्न निर्माण होतो.
आणि काल परवा कोणीतरी एकाने मला व्हिडिओ दाखवला एका पत्रकारांनी, आणि त्यांनी शेळके साहेब तुम्ही जरांगे पाटलांचे फार जवळचे मित्र आहात, तुम्ही त्यांच्या विरोधात पण बोलता त्यांच्या, तर मी विरोधात किंवा समर्थनात बोलून मी वस्तुस्थिती मांडतो, सत्य मांडलं पाहिजे, आणि सत्य हे समाजाला पसनी पडायला फार वेळ लागतो. 7 महिन्यापूर्वी जे आम्ही बोलत होतो ते आज समाजाला स्वीकारलंय. आपण समाज केव्हा स्वीकारतो? संधी आणि वेळ निघून गेल्यानंतर समाज स्वीकारतो. मी जरांगे पाटलांना फेब्रुवारीमध्येच त्या ठिकाणी निरोप पाठवले होते की आज आपण सरकारला इशारा द्या, कारण की आपल्या ऍडमिशनचा वेळ आता मुलांचा येणार आहेत. आणि जरांगे पाटील म्हटलं की 1 कोटी मुलांचे प्रवेश आहेत. खरं तर आकड्याची जी काही गफलत जरांगे पाटील करतात, समाज त्यांच्यावर विश्वास ठेवतो. आज 21 तारीख आहेत, उद्यापासून कॅप राऊंड चालू होत आहेत, 11वीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण व्हायला लागलेत, आणि 30 तारखेला आपण आंदोलन करणार आहे म्हणतात. आणि सरकार आपल्याला कधी जात प्रमाणपत्र देणार? जे 7 महिन्यात दिले नाही ते 15 दिवसात देणार आहेत का? मग आता जे कोणी कायदेशीर तज्ञ, अभ्यासक आणि जे कट्टर आक्रमकपणे आंदोलन करू शकतात, अशांचा एक ग्रुप, अशांचं एक वैचारिक मंथन केलं पाहिजे. काय मागितलं पाहिजे, कसं पदरात पाडून घेतलं पाहिजे, याच्यावर वैचारिक चिंतन मंथन कायदेशीर तज्ञांच्या माध्यमातून झालं पाहिजे, आणि मग त्यांनी ते जरांगे पाटलांना दिलं पाहिजे. आम्ही आता 23ला जी बैठक घेतोय त्याच्यातून जो काही सारांश निघल, या सारांशाचा एक ड्राफ्ट तयार करून, एक छोटी पुस्तिका तयार करून जरांगे पाटलांना नेऊन देणार आहेत. आणि काय झालंय सर, आमच्यात अहंकार भरपूर भरला आहेत लोकांमध्ये, की प्रत्येकाला वाटतं मी लय मोठा. अरे सगळेच जण मोठे आहेत. आपण जर का एकामेकाला सहाय्य केलं तर समाजाचं भलं होईल. मी मोठा तू छोटा, याला हिडीस दिडीस कर असं चालत नाही. इथं कोणीच कोणाला कमी नाही. आज लाखोच्या बैठका समाजाच्या होतात. आज प्रत्येक ठिकाणी 30 तारखेच्या अनुषंगाने बैठका चालू आहेत. समाज अपेक्षेने बघतोय की आता तरी काहीतरी पदरात पडल, आणि प्रत्येक वेळेस दिशाभूल होती. आणि मग आमच्यासारखे बोलले का म्हणायचं यांनी पैसे घेऊन. अरे सरकार विकत घेऊ शकत नाही. आणि जर का सरकार विकत घेऊ शकलं असतं तर मग आंदोलनच करायची वेळ का आली असती समाजाला? सरकारला जर का जे द्यायचं नाहीये आणि जे सरकार देऊ शकत नाही, तीच मागणी आम्ही करतो. माझा आरोप आहे या चॅनलच्या माध्यमातून, सगळे सोयरेचा जो अध्यादेश सरकारने काढला तो कायदेशीर नव्हता, आणि ती मागणी सुद्धा कायदेशीर नव्हती. भारतीय संविधान आणि भारतीय संविधानाची जी काही कलमं आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला नवीन काही मिळू शकत नाही. त्याच्या आतमध्ये, त्याच्या चौकटीतच तुम्हाला मिळेल, आणि त्याच्या बाहेरचं जर का घ्यायचं असेल तर कायद्यात बदल करावा लागतो. संसदेत तुमचे लोक पाहिजे. मग आम्ही निवडणुका सुद्धा लढत नाहीत. लोकसभा लढवायची तर लोकसभा लढलो नाहीत. मग याला निवडून आण, त्याला पाड, याला हे कर, हेच आम्ही करत राहिलो. विधानसभेमध्ये सुद्धा कायदेशीर बाबी आम्ही पूर्ण करून घेतल्या पाहिजे होत्या. मी परवा सुद्धा एक फेसबुक पोस्ट केली की हैदराबाद गॅझेट आणि गॅझेटर मधला फरक समजून घ्या. तो महसुली पुरावा आहे. जर का मराठवाड्यातील मराठा हा मूळचा कुणबी आहे हे जर का सांख्यिक आकड्यानुसार सिद्ध होत असेल तर शासनाने तसं विधेयक विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये आणलं पाहिजे होतं. विशेष अधिवेशन बोलून तात्काळ कायदा संमत करायला पाहिजे होता, आणि मग शासन निर्णय काढला पाहिजे होता की मराठवाड्यापुरता जो मराठा समाज आहे आणि निजाम स्टेटमध्ये कुणबी म्हणून संबोधला जात होता, त्याला आरक्षणाचे फायदे मिळत होते, आणि आज तो शासकीय दस्तावेजामध्ये नोंदी घेताना तो मराठा म्हणून नोंदी घेतल्या गेला, आणि मग समाजाची आज आरक्षणापासून वाताहत झाली. म्हणून विशेष कायदा करून या मंत्रिमंडळाने तात्काळ त्याची अंमलबजावणी करावी, आणि समाजाला मराठवाडा लेवलवर त्याचं जे काही बेनिफिट आहे आरक्षणाचं ते द्यावं. त्याच पद्धतीने सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान असेल, या अनुषंगाने ते करावं. मराठा समाजाला जर का सरसकट कुणबी म्हणून संबोधून घ्यायचा असेल तर 83 नंबरच्या समोर मराठा समाजाचा उपजात म्हणून उल्लेख करावा लागेल. तशी मागणी अद्यापपर्यंत कोणीही केलेली नाही. सातत्याने आम्ही मुलाखतीच्या द्वारे आणि सरकारला निवेदनाच्या द्वारे ती मागणी करतोय. पण त्याच्यातही काही कोकणातले, पश्चिम महाराष्ट्रातले जे देशमुख, वतनदार, जागीरदार, नारायण राणे सारखे लोक आहेत ते म्हणतात की आम्हाला कुणबी लावून घ्यायचं नाही, आम्ही मराठा म्हणूनच राहू. काही हिंदुत्ववादी विचाराच्या प्रेरणेतून तयार झालेले मराठा बांधव आहेत ते असं म्हणतात की मराठा जात नष्ट होऊन जाईल, मग कुणबी ही जात राहील. अरे कुणबी हा व्यवसाय होता, मराठा हा प्रांतवाचक शब्द होता, हे आपण समजून घेतलं पाहिजे. माणूस जगणं फार महत्वाचं आहे. जाती आणि जातीचा समूह माणूस जगला तरच जिवंत राहील. हे जर का मेंदूत गेलं तर समाजाचा येणारा काळ उन्नतीचा राहील, नाही तर समाज येणाऱ्या काळात सुद्धा आंदोलन करत राहील. आणि एकाच विषयाच्या अनुषंगाने आम्ही लाखोंच्या कोटीच्या सभा घेऊ, गुलालाचा तह करत राहू, आणि मनोज जरांगेंच्या नंतर अजून एखादा कोणीतरी शेळके पाटील नेतृत्व स्वीकारल, कोणीतरी अजून एखादा नवीन कोणतरी पाटील नेतृत्व स्वीकारल. समाजाच्या पदरात काय पडेल हा खरा प्रश्न, आणि हा खरा विचार आता आपल्या समाजातल्या होतकरू तरुणांनी केला पाहिजे. आमच्या पेरणीच्या काळात आम्ही आंदोलन करायचे. आमच्याकडे एक जुनी म्हणे, जर का घरात एखादा माणूस मेला तर त्याचं मड झाकून ठेवायचं असतं आणि पहिले पेरणी करायची असती. आज आम्ही पेरणीचा काळ सोडून आंदोलनाकडे चाललोय. समाजाला आज आंदोलनाची गरज आहे.
का सरकारला कोंडीत पकडून सरकारनं दिलेला अध्यादेश जो काय आदेश आहे त्याचं अंमलबजावणी करण्याची गरज आहे हे समाधानी आणि नेतृत्व